गॉड रोग काय बोलल्या? अरे अजून आपली हनीमून फेज नाही संपलीये आणि आता त्यांना नातवंड हवी आहेत. हो गॉड. ऐक ना बेबी, जाऊ दे ना, तू नको लक्ष देऊस. आपण प्रेझेंटेशनवर फोकस करूयात. अथिरा, मला समर सरांचा कॉल येतोय. मग घे ना, घे. स्पीकरवर टाक. हॅलो सर, गुड मॉर्निंग. हा, गुड मॉर्निंग रोहन. मला सांग, तुला जर चालणार असेल तर तुझं प्रेझेंटेशन आजच दाखवतोस का? आज? हो, आजच. काय आज मला लंच नंतर सेकंड हाफ मध्ये काही इंटरनॅशनल कॉल्स आहेत. त्यात पहिला हाफ माझा फ्री होता, त्यामुळे तुझ्यासाठीच ठेवला होता. मग आठवडाभर माझ्या फक्त मीटिंग्स आहेत एका पाठोपाठ. आणि तुझा प्रोजेक्ट मला लांबणीवरती टाकायचा नाहीये, त्यामुळे आजच येतोस का? ओके सर, हां मी येतो, आजच येतो. ग्रेट, भेटूया मग. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. बाय. हो गॉड अधीरा, हे मी काय केलं? अगं मी हो का म्हणालो मला कळत नाहीये. अधीरा, तुला कळतंय का अजून प्रेझेंटेशन रेडी नाहीये माझं. मी कसं प्रेझेंट करणार आहे मला सांग. मला नाही कळत यार आता. मी हे कसं होणार आहे? मी एक काम करतो, ऐक, मी समर सरांना पुन्हा कॉल करतो आणि त्यांना सांगतो की मला आज नाही जमणार. आज नाही, आपण नंतर कधीतरी प्रेझेंटेशन प्लॅन करूयात. मॅड व्हॉट? पिंटा दादा खूप बिझी असतो, माहितीये ना तुला. पण अरे ही संधी, हा चान्स स्वतःहून चालून आलेला आहे, हो की नाही? मग प्लीज मागे नको हटूस आता, प्लीज. मला माहिती आहे सगळं छान होणार आहे. तू तुझं बेस्ट देशील, तू खूप छान करशील, तू बेस्ट करणार आहेस, आय नो. मे बी. या. आणि तू सोबत असलीस तर मी नक्कीच बेस्ट देईन. व्हॉट डू मीन? म्हणजे? अथिरा ऐक ना, तू पण चल ना माझ्या बरोबर. अथिरा ऐक, हे आपलं स्टार्टअप आहे ना. या, मग आपण दोघं मिळून प्रेझेंट करूयात ना हे. व्हॉट डू यू से? आपलं स्टार्टअप. आपलं स्टार्टअप. ग्रेट. येस. चल करूयात आपण. सो हे गुड मॉर्निंग किमया. काकू, बरं झालं आलीस ते. ऐक ना, हा की हा कुठला छान दिसतोय? पिंक. पिंक ना? करेक्ट. मला वाटलंच तुला हा आवडेल. ओल्ड फॅशन आहे ना म्हणून. सो हा कॅन्सल. मी हाच घालणार. हा पण छान आहे. म्हणजे कसली तयारी कसली चालली आहे? काही विशेष? अगं हो, सॅम बरोबर बाहेर जाणार आहे मी फिरायला. म्हटलं जरा मस्त ड्रेसअप करून जावं. तू आणि समर बाहेर जाणार होतात नाही काकू, जाणार आहोत. ठरलंय आमचं. कमाल आहे. कमाल काय त्यात? नाही म्हणजे जाणार असतात तर तो तर विसरला. हा, विसरला म्हणजे? अगं हल्ली काही लक्षात नसतं त्याच्या. आजकाल तुझा सॅम ना सगळं विसरतो. काकू एवढाच म्हातारा झालाय की काय तो? लग्न झालं ना त्याचं. मग काय, लग्न झाल्यानंतर तुझा सॅम फार बदललाय. स्वानंदीच्या कंट्रोलमध्ये असतो, मुठ्ठीत असतो. बायकोची कामं तेवढी लक्षात राहतात त्याच्या, बाकी सगळं विसरतो. आय डाऊट काकू. अगं खरंच, समोर आता पूर्वीसारखा राहिला नाहीये. लग्नानंतर खूप बदललाय ग. मी म्हटलं ना आता, स्वानंदीने कम्प्लीट मुठीत ठेवलंय त्याला. ना कोणाचं काही ऐकतो, ना कोणाला काही सांगतो. स्वानंदी मॅडम म्हणतील ना तीच पूर्व दिशा. नाही काकू, आय डोंट बाय दिस ॲट ऑल. सॅम असा कोणाच्याही मुठीत राहणारा माणूस नाहीये ना. आपण सगळेच ओळखतो त्याला, हो की नाही? म्हणजे एक वेळ तो कोणाला तरी त्याचं म्हणणं ऐकायला लावेल, पण तो स्वतः कोणाच्याही कंट्रोलमध्ये राहणार नाही. पण स्वानंदी तर बायको आहे ना त्याची. अगं पण काकू, सॅम तोच आहे ना. नाही, पण लग्नानंतर खूप बदललाय तो. तू खूप वर्षांनी भेटतेस ना त्याला, तुला नाही कळणार. नाही काकू, पण मी खूप चांगली ओळखते ना त्याला. आणि माणूस इतका काही बदलत नाही. ठीक आहे, म्हणजे इथे आल्यापासून तू काहीच नोटीस केलं नाहीयेस. म्हणजे जरा लक्ष देऊन बघितलंस ना तर तुला लगेच कळेल समोर पूर्वी कसा होता आणि आत्ता कसा आहे ते. त्यात स्वानंदी म्हणजे काय सांगू, आपल्यासारखी नाही ग.
टिपिकल मिडल क्लास. हे नाही ग काकू, मला तर एकदम कूल वाटली हा ती. तुला कळत नाहीये मला काय म्हणायचंय. म्हणजे ती आपल्यासारखी नाहीये. म्हणजे विजनच वेगळं आहे तिचं. लहानपणापासून ते म्हणजे काय आता सांगू तुला. हल्ली समरला बाजारात घेऊन जाते ती. काय सांगतेस? मग समर राजवाडे, दी समर राजवाडे कापडी पिशव्या घेऊन बाजारात जातो तिच्या बरोबर. विचार कर. सूट समरला काहीही कामं सांगत असते. आधीच त्याच्या विचाराची ऑफिसची कामं, त्याला एवढा स्ट्रेस असतो, टेन्शन असतो. त्यात हिचं म्हणणं ऐका, हिची कामं करा. वेळच नाही ना उरत घरच्यांसाठी त्याच्याकडे. एवढा संसारी झालाय सॅम. आय डोंट बिलीव्ह दिस. आज पण स्वानंदीने काहीतरी काम सांगितलं असणार त्याला, म्हणून तर निघून गेला ना लवकर. एक सेकंड, निघून गेला म्हणजे ऑलरेडी? हो, मी बघितलं ना त्याला जाताना. अगं असं कसं मला सोडून निघून गेला तो? आणि तो आत्ता रेडी होत होता म्हणून मी पण पटकन तयार व्हायला आले ना इकडे. म्हटलं एकत्र बाहेर पडू, एकत्र फिरायला जाऊ. तर हा मला न सांगताच निघून गेला. शी. अगं काहीतरी काम महत्वाचं, मीटिंग वगैरे काहीतरी बोलत बोलत गेला. आता कसले मीटिंग्स काकू? मी आले तर मला फिरायला घेऊन जायला हवं ना. मला वाटलं होतं स्वतः येऊन मला विचारेल की माय आज कुठे फिरायला जाऊया. तर नाही, सतत आपलं मीटिंग्स. शी, ते सुद्धा घरात गेस्ट असताना. तू कुठली गेस्ट आहेस? तू घरचीच आहेस. घरच्यांना वागवतो तसंच तुला वागवणार ना. नॉट फेअर हा काकू. आता बघ बाई, आमच्यासाठी नेहमीच झालंय. एका घरात राहून आम्हालाच धूमकेतू सारखा दिसतो कधीतरी. काकू, मी सॅमला भेटायला लंडनवरनं आलीये. मला वेळ द्यायलाच हवा. त्याच्याकडे ऑप्शन नाहीये. बघ बाई, आम्ही आता ह्या विषयावर त्याच्याबरोबर काहीही वाद घालत नाही. पण तू त्याची मैत्रीण आहेस, तू वाद घालू शकतेस. आत्ताच्या आत्ता त्याला फोन कर आणि त्याला म्हणावं ने मला बाहेर फिरायला. नाही तर बघ बाई, तुला एकटीला मुंबई फिरायला जावं लागेल. बाई, काम आठवलं, मला काम आहे, जरा मी येते. हा, फिरायला तर मी सॅम बरोबरच जाणार. बघतेच कसा वेळ देत नाही मला तू आता. नाही, रोहनला ऑलरेडी सांगितलेलं आहे, त्यामुळे त्याच्या मीटिंगची वेळ आपण नको हलवूया. मला सांग, अकाउंट बरोबरची मीटिंग किती वाजता आहे? लंचच्या आधी 1 तास ठेवलाय त्यासाठी. असं करूया, लंचच्या आधीचा सगळा वेळ आपण रोहनसाठी ठेवून देऊया. म्हणजे कदाचित इतका वेळ लागणार नाही, लवकरही संपू शकतं, पण आपण घाईघाई नको करूया. त्याला पूर्ण वेळ देऊया. हां, बरोबर आहे, पण ऐक ना, मग दिवसभर खूप लोड पडेल आपल्यावर. म्हणजे लंच नंतर 1 तास अकाउंटसाठी, मग लिगल टीम, रिसर्च टीम, आणि सगळ्यात शेवटी आपल्याला आर्किटेक्ट्सला भेटायचंय, बोलायचंय. या सगळ्यात दिवस नाही पुरणार आणि मग खूप लोड येईल आपल्यावर. हरकत नाही आनंद, वाटलं तर थोडा वेळ आणखी थांबूया ना.